परंतु योगेशने केलेला जो संघर्ष आहे, योगेशची जी जिद्द होती, आणि आपण पाहिलं की युट्यूबच्या माध्यमातून त्याने अनेक स्ट्रगल केला. युट्यूबला पण अनेक तरी शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, बऱ्याचशा गोष्टी ज्या काय नाविन्यपूर्ण आणल्या. खरं त्या कलाकाराचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. आणि योगेश सोबत अभिनेत्री किरणजी शेजाळ असतील, त्यांचे सगळे सहकारी असेल, यांचं पण मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. आणि आई वडिलांना एकच आता विनंती असेल, आता त्याच्या आयुष्यात खरोखरची हिरोईन आणा. 10 वर्ष संघर्ष केलाय, परंतु दाब चित्रपटाला खरं तर आपल्याला एकच करायचं. आता इथं पत्रकार बंधू म्हणून आवर्जून सांगतो की प्रत्येकाने आपल्याला, आपले मित्रपरिवार असेल, आपले नातेवाईक असेल, आपल्या गावागावात असेल, आपल्याला फक्त एकच सांगायचं की नारायणगावच्या चित्रपटगृहात, नारायणगावच्या थिएटरला हा चित्रपट सुरू झालाय. सगळ्यांनी आवर्जून जाऊन पाहावा की आपल्या आयुष्यातील आपण 2-3 तास जे देतो आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या मित्रपरिवाराबरोबर, एक वेगळा मनोरंजन खरं तर या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा आपल्या शिवजन्मभूमीतील, हा जुन्नर तालुक्यातील चित्रपट आहे, हा आपल्या योगेशचा चित्रपट आहे, आपल्या घरातला चित्रपट आहे. म्हणून सगळ्यांनी आवर्जून जाऊन एवढा निरोप आपल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला नक्कीच द्यावा, जेणेकरून आपल्या ह्या चित्रपटाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल. योगेशने जी काही मेहनत केली ते आपल्या या पडद्यावर आता नक्कीच आपल्याला दिसणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने योगेशच्या ह्या चित्रपटासाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.